राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला एकाच दिवशी 7 सुवर्ण पदक, 7ही सुवर्ण पदक बॉक्सिंगमध्ये 5 महिलांसह तर 2 पुरुषांना सोनेरी यश। जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 82.18%वर, उजव्या आणि डाव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग। शिरूर तालुक्यातील पूल वाहून गेला, जातेगाव बुद्रुक जातेगाव खुर्दाचा संपर्क तुटला, नागरिकावर मोठा वळसा घालून जाण्याची वेळ। रत्नागिरीतील आंबा घाटात अवजड वाहनांना पुढील आदेशापर्यंत बंदी, मुसळधार पावसामुळे रस्त्याला गंभीर भेगा, हलक्या वाहनांना नियंत्रित वेगानं परवाने। मध्य रेल्वेसह हार्बरवर आज मेगा ब्लॉक, माटुंगा मुलुंड जलद मार्गावर ब्लॉक, तर हार्बरवर सीएसएमटी चुनाभट्टी दरम्यान ब्लॉक। ठाणे मनपाकडून नव्या गाड्यांसाठी लाखोंची उधळपट्टी, उपमहापौर सभागृह नेत्यांसाठी नव्या गाड्या खरेदी, प्रत्येक गाडीची किंमत तब्बल 16 लाख असल्याची माहिती। शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह एकतर आपल्याला मिळेल किंवा गोठवलं जाईल, उद्धव ठाकरेंचा जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत विश्वास। शिवराळ भाषा वापरणाऱ्या आंदोलकांना माफी देणाऱ्या मोदींवर ठाकरे बंधूंचं टीकास्त्र, मोदी शहांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी, उद्धव ठाकरेंचा सल्ला, तर शिवराळ भाषा वापरणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना कोण आवरणार, राज ठाकरेंचा सवाल। अभिजित दिपकेंचा सत्कार केल्यानं संजय शिरसाट आणि बच्चू कडूंवर एकनाथ शिंदे नाराज, पूर्वकल्पना न देता शिरसाट आणि बच्चू कडू दिपकेंना कसे भेटले, शिंदेंनी खडसावलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून युवकांचं कौतुक, अर्थव्यवस्थेच्या विकासामागे तरुण प्रेरक शक्ती, तरुणांमुळे भारत जगात मोठी स्टार्टअप परिसंस्था। मराठवाड्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयाचे विभाजन करून लातूरला अप्पर आयुक्त कार्यालय द्या, भाजप आमदार अभिमन्यू पवारांची मागणी, मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद। सिद्धिविनायक मंदिरात दरवर्षी 18 कोटींची दानचोरी, राज ठाकरेंचे गंभीर आरोप, दानचोरीचे आरोप न्यास अध्यक्ष सरवणकरांनी फेटाळले, 19 कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्याची सरवणकरांची माहिती। जोपर्यंत मंत्रीपद तोपर्यंत काम, आदेश आल्यास मंत्रीपद सोडेन, मंत्री भरत गोगावलेंच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण। अलिबागमध्ये महसूल दिनाच्या कार्यक्रमात मान अपमान नाट्य, प्रोटोकॉलवरून सुनील तटकरेंचा जाहीर संताप, महसूल मंत्री बावनकुळेंची दिलगिरी, सुनील तटकरेंवर महेंद्र दळवींची टीका। नाशिकमधील खड्ड्यांवरून गिरीश महाजन संतप्त, एमएनजीएलच्या अधिकाऱ्यांना फोनवरून खडसावलं, सलग दुसऱ्या दिवशी अधिकारी गैरहजर राहिल्यानं महाजन संतप्त। अतिवृष्टीत वाहून गेलेल्या रस्त्यांची तातडीनं दुरुस्ती करणार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची ग्वाही। सोळा वर्षीय मुलीवर तिघांकडून सामूहिक अत्याचार, डोंबिवलीच्या मानपाडा येथील धक्कादायक घटना, मुख्य आरोपी अटकेत, दोघंही अल्पवयीन ताब्यात। कोकण रेल्वे मार्गावर नवीन नियमित एक्सप्रेस ट्रेन, पर्यटन, व्यापार, शिक्षण आणि वाहतुकीला होणार फायदा, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंच्या प्रयत्नांना यश। बुलढाण्यात अवैध गर्भपात आणि गर्भलिंग निदान प्रकरणी कारवाई, अवैध गर्भपाताची औषधं आणि साहित्य जप्त, आरोग्य उपसंचालकांच्या पथकाचा छापा, डॉक्टर गवईला अटक। आईनं 4 दिवसांच्या चिमुकलीला ड्रम मध्ये बुडवून मारलं, सलग दुसरी मुलगी झाल्यानं टोकाचं पाऊल, मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यातील घटना। होर्मुझमध्ये कतारच्या एलएनजी टँकरवर हल्ला, इंजिन निकामी झाल्यानं समुद्रात अडकले, इराणचा कुवेतवरही ड्रोन हल्ला।
नमस्कार, मी कृपा राजेंद्र सपकाळ. बुलेटिन